Good morning student. In last lecture we learn about the inventory control technique. In today's lecture we learn about the economic order quantity EOQ. The economic order quantity is the number of units that the company should add to inventory with each order to minimize the total cost of inventory, such as holding cost, order cost and shortage cost. The EOQ is the use a part of continuous review inventory system in which the level of inventory is monitored at all time and a fixed quantity is ordered each time the inventory level reaches the specific order point. The EOQ provides a model for calculating appropriate order point and the optimal order quantity to ensure the instantaneous replenishments for the inventory with no shortage. It can be a valuable tool for the small business owner who need to make a decision about how much inventory to keep on hand, how many items to order each time and how often to order to incur the lowest possible cost. तर या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजेच काय ते सांगितले. तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजेच काय, तर टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट जी आहे ती मिनिमाइज करून आपल्याला आपली जी काही इन्व्हेंटरी जी आहे ती कशा पद्धतीने ॲड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच आपली जी काही इन्व्हेंटरी कॉस्ट जी आहे ती मिनिमाइज करत त्या ठिकाणी आपली इन्व्हेंटरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला EOQच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. मग ती कॉस्ट जी आहे ती मग होल्डिंग कॉस्ट असेल, त्याचबरोबर ऑर्डर कॉस्ट असेल किंवा शॉर्टेज कॉस्ट असतील, या इन्व्हेंटरी कॉस्ट आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेंटरी जी आहे ती कशा पद्धतीने ॲड करता येईल, जास्तीत जास्त इन्व्हेंटरी आपल्याला मिळवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर EOQ ही तरीकेने आपल्याला कंटिन्युअस रिव्ह्यू इन्व्हेंटरी सिस्टम असलेली दिसून येते. म्हणजेच त्याच्या माध्यमातून आपली जी काही इन्व्हेंटरी जी आहे ती कंटिन्युअसली रिव्ह्यू त्या ठिकाणी केली जाते आणि त्याच्या माध्यमातून स्पेसिफिक ऑर्डर पॉईंटच्या वेळी आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी इन्व्हेंटरी ऑर्डर केली पाहिजे किंवा एका टाईमला आपल्याला किती प्रमाणात इन्व्हेंटरी ऑर्डर केली पाहिजे हे ठरवण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर EOQच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ॲप्रोप्रिएट ऑर्डर पॉईंट जे आहेत ते कॅल्क्युलेट करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर ऑर्डर क्वांटिटी जी आहे म्हणजेच ऑप्टिमल ऑर्डर क्वांटिटी जी आहे ती आयडेंटिफाय करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर EOQ हे त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल बिझनेस ओनरसाठी एक इफेक्टिव्ह टूल किंवा व्हॅल्युएबल टूल त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं, ज्याच्या माध्यमातून त्यांना आपल्या हातामध्ये किती प्रमाणात इन्व्हेंटरी ठेवली पाहिजे, त्याचबरोबर ऑर्डर देत असताना किती प्रमाणात इन्व्हेंटरी ही ऑर्डर दिली पाहिजे प्रत्येक टाईमला, त्याच्यानंतर इन्व्हेंटरी जी आहे ते किती प्रमाणात लोवेस्ट पॉसिबल कॉस्टला मिळवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने EOQच्या माध्यमातून आपल्याला अगदी कमीत कमी कॉस्टमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त इन्व्हेंटरी आणि इफेक्टिव्ह वेच्या माध्यमातून इन्व्हेंटरी कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. तर EOQच्या माध्यमातून जी काही इन्व्हेंटरी मॅनेजिंग कॉस्ट जी आहे त्याचे दोन पार्ट आपल्याला केलेले दिसून येतात. म्हणजेच EOQ करत असताना इन्व्हेंटरी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी करत असताना त्या ठिकाणी आपल्याला एनर्जी काही इन्व्हेंटरी कॉस्ट जी आहे त्याचे दोन पार्ट त्या ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येतात. मग ते दोन पार्ट कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज ऑर्डरिंग कॉस्ट. These are the costs which are associated with the purchasing or ordering of material. These costs include the following things. या ठिकाणी फर्स्ट आपल्याला टाईप दिले तो म्हणजेच ऑर्डरिंग कॉस्ट. तर ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे जे काही इन्व्हेंटरीज आहेत त्या परचेस करण्यासाठी किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही मटेरियल आहे ते ऑर्डर करण्यासाठी आपल्याला जी काही त्या ठिकाणी कॉस्ट येत असते त्यालाच ठिकाणी आपण ऑर्डरिंग कॉस्ट असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी वेगळे घटक किंवा वेगळे कॉस्ट त्या ठिकाणी आपल्याला इन्क्लूड असलेल्या दिसून येतात. मग ते कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is cost of staff posted for the ordering of goods. A purchase order is processed and then placed with the supplier. The labor spent on these process is include the ordering cost. म्हणजे ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॉस्ट सांगितली आहे ते म्हणजेच जे काही वेगळ्या प्रकारचं मटेरियल आहे किंवा गुड जे आहे त्याची ऑर्डर करण्यासाठी ऑर्डर पोस्ट करण्यासाठी आपण जो काही स्टाफ त्या ठिकाणी अपॉइंट केलेला असतो त्याची जी काही कॉस्ट येत असते ती त्या ठिकाणी आपल्याला इन्क्लूड केलेली दिसून येते. म्हणजेच परचेस ऑर्डर प्रोसेस करण्यापासून ती ऑर्डर जी आहे ते सप्लायरपर्यंत प्लेस करण्यासाठी आपण जे काही वेगळ्या प्रकारचं लेबर त्या ठिकाणी यूज करत असतो त्याच्यासाठी जी काही आपण कॉस्ट स्पेंड करत असतो ती त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर कास्टमध्ये इन्क्लूड केली जाते. नेक्स्ट इज एक्सपेन्सेस इन्कर ऑन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द गुड्स परचेस. म्हणजेच आपण जे काही गुड्स त्या ठिकाणी परचेस केलेली असतील किंवा इन्व्हेंटरी जी काही परचेस केलेली असेल त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काही आपल्याला एक्सपेन्सेस येत असतात ते त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर कॉस्टमध्ये इन्क्लूड केले जातात. नेक्स्ट इज इन्स्पेक्शन कॉस्ट ऑफ इनकमिंग मटेरियल. म्हणजेच आपण जे काही मटेरियल त्या ठिकाणी परचेस केलेलं असतं किंवा इन्कम होत असतं त्याचं जे काही आपण इन्स्पेक्शन करत असतो त्या इन्स्पेक्शनसाठी जी काही कॉस्ट येत असते ती देखील ऑर्डर कॉस्टमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केली जाते. नेक्स्ट इज कॉस्ट ऑफ स्टेशनरी, टायपिंग, पोस्टेज, टेलिफोन चार्जेस एक्सेट्रा.
म्हणजेच त्या ठिकाणी स्टेशनरीची जी काही कॉस्ट असेल, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची जी काही आपण टायपिंग करत असतो त्या टायपिंगची कॉस्ट असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मटेरियल आपण पोस्ट करत असतो त्याची पोस्टेजची कॉस्ट असेल, त्याचबरोबर टेलिफोन कॉलिंग करत असतो त्या टेलिफोनचे जे काही चार्जेस असतील हे त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर कॉस्टमध्ये इन्क्लूड केले जातात. दीज कॉस्ट आर ऑल्सो नोन ॲज बाईंग कॉस्ट अँड विल बी अराइज ओनली वेन सम पर्चेस आर मेड. When the material are manufactured in the sum concern, then these costs will known as setup cost. These costs will include cost of setting up machinery for the manufacturing material, time taken up in setting cost of tools, etc. The ordering costs are total up for the year and then divide by the number of order placed each year. मग ही ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे त्याला त्या ठिकाणी आपण बाईंग कॉस्ट असं देखील म्हटलं जातं. आणि ही कॉस्ट जी आहे ती फक्त आपण जे काही मटेरियल त्या ठिकाणी परचेस करत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली किंवा आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला मटेरियल त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करत असतो आणि त्याच्यासाठी जी काही कॉस्ट येत असते त्याला आपण त्या ठिकाणी सेटअप कॉस्ट असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग मटेरियलसाठी लागणारी जी काही मशिनरी आहे त्याचं आपण सेटिंग करत असतो किंवा त्या आपण सेटअप करत असतो त्याची कॉस्ट असेल, त्याचबरोबर आपण जे काही मशिनरी सेटअप करत असतो त्याच्यामध्ये आपला जो काही टाईम स्पेंड असतो आणि त्याची जी काही कॉस्ट येत असते ती त्या ठिकाणी आपल्याला सेटअप कॉस्टमध्ये इन्क्लूड केली जाते. तर ऑर्डर कॉस्ट जी आहे ती पूर्ण वर्षासाठी त्या ठिकाणी पहिली टोटल केली जाते आणि त्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण टोटल इयरमध्ये किती प्रमाणात ऑर्डर त्या ठिकाणी आपण प्लेस केलेले आहेत त्याने डिवाइड करून त्या ठिकाणी ऑर्डर कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली जाते. अशा पद्धतीने फर्स्ट आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच ऑर्डरिंग कॉस्ट. म्हणजेच थोडक्यात आपण मटेरियल जे आहे किंवा इन्व्हेंटरी जी आहे ते परचेस करण्यासाठी किंवा ऑर्डर करण्यामध्ये जी काही त्या ठिकाणी कॉस्ट येत असते ती ऑर्डर कॉस्टमध्ये आपल्याला इन्क्लूड केलेली दिसून येते. नेक्स्ट इज कॅरिंग कॉस्ट. दीज आर द कॉस्ट फॉर होल्डिंग अ इन्व्हेंटरी. दिस कॉस्ट विल नॉट बी इन्कर इफ द इन्व्हेंटरी आर नॉट कॅरीड. These costs include as follows. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच केअरिंग कॉस्ट. तर केअरिंग कॉस्ट म्हणजेच काय, तर आपण जे काही इन्व्हेंटरी होल्ड करून ठेवत असतो किंवा साठवून ठेवत असतो त्या साठवून ठेवण्यासाठी किंवा त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला जी काही कॉस्ट त्या ठिकाणी येत असते किंवा ते मेंटेन करून ठेवण्यासाठी आपल्याला जी काही कॉस्ट येत असते त्याला ठिकाणी आपण केअरिंग कॉस्ट असं म्हटलं जातं. परंतु जर समजा आपण कोणत्या प्रकारची इन्व्हेंटरी ही कॅरी केली नसेल किंवा आपल्याकडे साठवून ठेवली नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅरिंग कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला आलेली दिसून येत नाही. मग यामध्ये कोणकोणत्या कॉस्ट इन्क्लूड केल्या जातात ते आपल्याला पुढे दिलेले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is the cost of capital invested in inventories and interest will be paid on the amount of the capital locked up in the inventories. म्हणजे त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॉस्ट दिली आहे ती म्हणजेच इन्व्हेंटरीमध्ये जे काय आपले कॅपिटल इन्व्हॉल्व झालेलं आहे किंवा इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याची जी काही कॉस्ट आहे ती कॅरिंग कॉस्टमध्ये ठिकाणी इन्क्लूड केली जाते. त्याचबरोबर आपण इन्व्हेंटरीमध्ये जे काही इन्व्हेस्ट केलेलं जे काही कॅपिटल आहे त्याच्यावरचा जो काही इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टची जी काही अमाऊंट आहे ती देखील त्या ठिकाणी आपल्याला कॅरिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केली जाते. म्हणजेच थोडक्यात आपण इन्व्हेंटरी कॅरी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपलं जे काही कॅपिटल अडकलेलं असतं किंवा आपण जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं त्याची कॉस्ट आणि त्याच्यावरचा जो काही इंटरेस्ट असेल त्याची कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला कॅरिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केली जाते. नेक्स्ट इज कॉस्ट ऑफ स्टोरेज विच कुड हॅव बीन यूज फॉर अनदर पर्पज. नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच आपल्याला जी काही स्टोरेज कॉस्ट त्या ठिकाणी आलेली असते जी कॉस्ट आपण इतरही कामासाठी ठिकाणी यूज करू शकतो अशा प्रकारची जी काही कॉस्ट असेल ती देखील त्या ठिकाणी कॅरिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केलेली असते. म्हणजेच थोडक्यात आपण इतर कामासाठी कॉस्ट ही यूज करू शकत असतो परंतु इतर कामासाठी यूज न करता त्या ठिकाणी आपण जी काही इन्व्हेंटरी ठिकाणी मिळवलेली आहे किंवा आपल्याकडे इन्व्हेंटरी जी आहे ती स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण इन्व्हेस्ट केलेली असते ती कॉस्ट देखील त्या ठिकाणी कॅरिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केली जाते. नेक्स्ट इज द लॉस ऑफ मटेरियल. म्हणजेच त्या ठिकाणी इन्व्हेंटरी किंवा मटेरियल जे आहे ते स्टोअर करून ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये जर काही लॉस झाला, त्यामध्ये डॅमेज झालं किंवा काही चोरी झाली किंवा इतर कशाही पद्धतीने त्या ठिकाणी लॉस झाला तर त्याची जी काही लॉसची कॉस्ट असेल ती देखील त्या ठिकाणी आपल्याला कॅरिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केली जाते. नेक्स्ट इज इन्शुरन्स कॉस्ट. म्हणजेच त्या ठिकाणी आपण मटेरियल स्टोअर करून ठेवल्याच्या नंतर त्याचा जर काही इन्शुरन्स केला असेल मग त्या इन्शुरन्सची जी काही कॉस्ट आहे ती देखील त्या ठिकाणी कॅरिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केली जाते. नेक्स्ट इज कॉस्ट ऑफ स्पॉइलेज इन हँडलिंग ऑफ मटेरियल. म्हणजेच त्या ठिकाणी मटेरियल हँडलिंग करण्यासाठी आपण जी काही वेगळ्या प्रकारची कॉस्ट त्या ठिकाणी स्पेंड करत असतो ती देखील कॅरिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केली जाते. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कॉस्ट ज्या आहेत त्या कॅरिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केल्या जातात. ऑर्डर कॉस्ट इन्क्रीज ॲज द नंबर ऑफ ऑर्डर इन्क्रीज. कॅरिंग कॉस्ट डिक्रीज ॲज द नंबर ऑफ ऑर्डर इन्क्रीज. EOQ इज दॅट क्वांटिटी वेअर द टोटल कॉस्ट इज मिनिमम. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ज्याप्रमाणे आपली ऑर्डर वाढत जातात म्हणजेच ऑर्डरची क्वांटिटी जी आहे ती वाढत जाते त्याप्रमाणे आपल्या ऑर्डर कॉस्ट ठिकाणी वाढत गेलेली दिसून येते. परंतु ज्याप्रमाणे आपल्या ऑर्डर या वाढत जातात म्हणजेच ऑर्डरचे नंबर ज्याप्रमाणे वाढत जातात किंवा क्वांटिटी ज्याप्रमाणे वाढत जाते त्याप्रमाणे आपली कॅरिंग कॉस्ट जी आहे ती आपल्याला कुठेतरी कमी झालेली दिसून येते. तर EOQ म्हणजेच
इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजेच काय, तर आपली जी काही टोटल कॉस्ट जी आहे ती मिनिमाइज करून आपण जी काही इन्व्हेंटरी त्या ठिकाणी मिळवत असतो किंवा आपण जी काही इन्व्हेंटरीची क्वांटिटी जी मिळवत असतो तीच त्या ठिकाणी EOQ म्हणून आयडेंटिफाय केली जाते. मग या ठिकाणी आपल्याला डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी EOQ हे रिप्रेझेंट केलेले आहे. ते कशा पद्धतीने आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक्स ॲक्सिस वरती त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर क्वांटिटी रिप्रेझेंट केलेली आहे आणि वाय ॲक्सिस वरती आपल्याला इयरली इन्क्रिमेंटल कॉस्ट रिप्रेझेंट केलेली दिसून येते. तर त्यामध्ये आपण जर वरचा टॉप कर्व जर बघितला, जो आपल्याला फर्स्ट त्या ठिकाणी डाऊनवर्ड स्लोपिंग नंतर परत अपवर्ड स्लोपिंग आपल्याला दिसतो, तो त्या ठिकाणी आपल्याला टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट रिप्रेझेंट करताना दिसून येतो. म्हणजे आपली जी काही टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट आहे म्हणजे त्या ठिकाणी ऑर्डर कॉस्ट असेल आणि केअरिंग कॉस्ट हे दोन्ही कॉस्ट त्या ठिकाणी आपल्याला त्या कर्वच्या माध्यमातून रिप्रेझेंट केल्या जातात. त्याच्यानंतर सेकंड जो आपल्याला डाऊनवर्ड स्लोप दिसतोय, डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व दिसतोय, त्याच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हेंटरी केअरिंग कॉस्ट ही रिप्रेझेंट केलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपली ऑर्डर क्वांटिटी वाढत जाते त्याप्रमाणे आपल्याला केअरिंग कॉस्ट ही ठिकाणी कमी कमी होताना दिसून येते. परंतु आपण नेक्स्ट जर स्ट्रेट लाईनच्या माध्यमातून कर्व जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्या माध्यमातून आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ती रिप्रेझेंट केलेली दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे ऑर्डर क्वांटिटी वाढत जाते त्याप्रमाणे आपल्याला कॉस्ट जी आहे ती ठिकाणी वाढत जाताना दिसून येते. आणि ज्या पॉईंटवरती त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेंटरी केअरिंग कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट हे एकमेकाला इंटरसेक्ट करतात, तो जो पॉईंट आहे त्यालाच ठिकाणी आपण EOQ म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणून आयडेंटिफाय केली जाते. म्हणजेच या कॉस्टला जर आपण या लेवलला जर आपण ऑर्डर केली तर त्या ठिकाणी आपली जी काही कॉस्ट जी आहे ती आपल्याला मिनिमम कॉस्टमध्ये आपण जास्तीत जास्त क्वांटिटी या ठिकाणी ऑर्डर केलेली आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने EOQ म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही आयडेंटिफाय केली जाते. मग EOQ ॲनालिसिस करत असताना कोणकोणत्या प्रकारचे अझम्पशन्स त्या ठिकाणी घेतले जातात ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते अझम्पशन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is supply of goods is satisfactory. The goods can be purchased whenever these are needed. म्हणजे सेकंड फर्स्ट आपल्याला अझम्पशन्स दिले ते म्हणजे सप्लाय ऑफ गुड्स इज सॅटिस्फॅक्टरी. म्हणजेच त्या ठिकाणी गुड्सचा जो काही सप्लाय आहे तो आपल्या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी असलेला दिसून येतो. म्हणजेच त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या वेळेला एखाद्या इन्व्हेंटरीची किंवा एखाद्या प्रोडक्टची ठिकाणी गरज भासेल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी परचेस करून ते प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळू शकतो. अशा प्रकारचं अझम्पशन्स हे ठिकाणी आपल्याला फर्स्ट दिलेलं आहे. नेक्स्ट इज द क्वांटिटी टू बी परचेस बाय द कन्सर्न इज सर्टन. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला अझम्पशन्स दिले ते म्हणजे आपण जे काही मटेरियल असेल किंवा आपण जे काही इन्व्हेंटरीज ठिकाणी परचेस करत असतो त्याची परचेसिंग क्वांटिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे असं ठिकाणी अज्युम केलं जातं. नेक्स्ट इज द प्राइस ऑफ गुड्स आर स्टेबल इट रिझल्ट टू बी इस्टॅब्लिश अ केअरिंग कॉस्ट. म्हणजे त्या ठिकाणी आपली जी काही प्रोडक्टची कॉस्ट जी आहे किंवा मटेरियलची जी काही कॉस्ट आहे ती त्या ठिकाणी स्टेबल आहे असं ठिकाणी म्हटलं जातं आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली केअरिंग कॉस्ट जी आहे ती इस्टॅब्लिश करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीची वेगवेगळी अझम्पशन्स ही त्या ठिकाणी आपल्याला EOQ ॲनालिसिसमध्ये घेतलेली दिसून येतात. When the above mentioned conditions are satisfied, economic order quantity can be calculated with the help of following formula. EOQ is equal to N square 2AS divided by I, where A is equal to annual consumption rupee, S is equal to cost of supply, cost of placing an order, and I is equal to inventory carrying cost of 1 unit. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला दिलेली जी काही अझम्पशन्स आहेत ते अझम्पशन फुलफिल झाल्याच्या नंतरच किंवा सॅटिस्फाईड झाल्याच्या नंतरच त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी जी आहे ती ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते. मग ती कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिला आहे. तो फॉर्म्युला कोणता आहे तर EOQ इज इक्वल टू इन स्क्वेअर 2AS डिवायडेड बाय आय या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही कॅल्क्युलेट केली जाते. तर त्यामध्ये ए म्हणजेच नेमकं काय तर इन्व्हेंटरीचं जे काही ॲन्युअल कन्झम्पशन जे आहे ते रुपीमध्ये रिप्रेझेंट केलं जातं, ते एच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं. तर एस म्हणजेच काय तर एसच्या माध्यमातून इन्व्हेंटरीची जी काही ऑर्डर प्लेसिंग कॉस्ट जी आहे ती रिप्रेझेंट केली जाते आणि आयच्या माध्यमातून इन्व्हेंटरीची केअरिंग कॉस्ट ही त्या ठिकाणी 1 युनिटची जी काही केअरिंग कॉस्ट आहे ती ठिकाणी रिप्रेझेंट केली जाते आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही आयडेंटिफाय केली जाते. तर या ठिकाणी आपल्याला EOQचे काही ॲडव्हान्टेजेस दिले आहेत म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचे काही ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. तर ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज कॉन्स्टंट ऑर युनिफॉर्म डिमांड. द डिमांड ऑर यूज इन इव्हन थ्रू आउट द पिरियड. म्हणजे सेकंड फर्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले आहेत म्हणजेच कॉन्स्टंट अँड युनिफॉर्म डिमांड. म्हणजेच आपलं जे काही मटेरियल आहे त्याची कॉन्स्टंट आणि एक युनिफॉर्म डिमांड त्या ठिकाणी आपल्याला करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपण जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळवणार आहोत किंवा जे काही परचेस करणार आहोत त्याचा पूर्ण पिरियडमध्ये योग्य पद्धतीने त्याची डिमांड असणं त्याचबरोबर त्याचं योग्य यूज त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज नोन डिमांड ऑर यूज. डिमांड ऑर यूज फॉर द गिवन पिरियड इज नोन.
म्हणजे ठराविक पिरियडसाठी आपल्याकडे अवेलेबल असणारे जे काही मटेरियल आहे किंवा जे काही इन्व्हेंटरीज आहे त्याच्यासाठी डिमांड किती आहे, त्याचबरोबर त्याचा यूज किती प्रमाणात आपण करतोय हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला EOQची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज कॉन्स्टंट युनिट प्राइस. पर युनिट प्राइस ऑफ द मटेरियल डज नॉट चेंज अँड इट कॉन्स्टंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द ऑर्डर साईज. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच कॉन्स्टंट युनिट प्राइस, म्हणजेच मटेरियल जी काही युनिट प्राइस आहे पर युनिट प्राइस ती आपल्याला कॉन्स्टंट ठेवायला मदत झालेली दिसून येते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येत नाही. म्हणजेच आपण कितीही त्या ठिकाणी ऑर्डर क्वांटिटी किंवा ऑर्डर साईज आपली असली तरी त्या ठिकाणी पर युनिट प्राइसमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज आपल्याला झालेला दिसून येत नाही. नेक्स्ट इज कॉन्स्टंट केअरिंग कॉस्ट. द कॉस्ट ऑफ केअरिंग इज अ फिक्स पर्सेंटेज ऑफ द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच कॉन्स्टंट केअरिंग कॉस्ट, म्हणजेच इन्व्हेंटरीची जी काही केअरिंग कॉस्ट जी आहे ती कॉन्स्टंट ठेवायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने, तर आपली जी काही इन्व्हेंटरीची जी काही व्हॅल्यू आहे त्याच्या ठराविक पर्सेंटेजमध्ये आपल्याला केअरिंग कॉस्ट जी आहे ती फिक्स करायला आपल्याला EOQच्या माध्यमातून मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज कॉन्स्टंट ऑर्डरिंग कॉस्ट. कॉस्ट पर ऑर्डर इज कॉन्स्टंट व्हॉट एव्हर बी द साईज ऑफ द ऑर्डर. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट देखील कॉन्स्टंट ठेवायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच आपली जी काही ऑर्डर साईज असेल त्या ऑर्डर साईजनुसार आपल्याला पर ऑर्डर कॉस्ट जी आहे ती कॉन्स्टंट ठेवायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्टेजेस हे ठिकाणी आपल्याला EOQचे झालेले दिसून येतात. म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचे ॲडव्हान्टेजेस ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. तर त्या ठिकाणी आपल्याला EOQचे काही लिमिटेशन्स दिले, तर लिमिटेशन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. द डिमांड फॉर इन्व्हेंटरी इज सेल्डम कॉन्स्टंट. व्हेन द डिमांड फ्लक्च्युएट देन द EOQ मॉडेल विल गिव्ह द मिसलिडिंग रिझल्ट. In a period of rising demand, EOQ model based on the historic demand level will suggest a smaller inventory level that are economical. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इन्व्हेंटरीची डिमांड ही त्या ठिकाणी आपल्याला क्वचितच कॉन्स्टंट त्या ठिकाणी असलेली दिसून येते. त्यामुळे ज्या वेळेला ठिकाणी आपल्याला डिमांड ही फ्लक्च्युएट होते त्यावेळेला EOQ मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला चुकीचे रिझल्ट हे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतात. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला डिमांड ही वाढत असते त्यावेळेला EOQ मॉडेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी हिस्टॉरिकल डिमांड हे त्या ठिकाणी यूज केली जाते आणि त्याच्या माध्यमातून इन्व्हेंटरी लेवल जी आहे ती अगदी आपल्याला कमी आणि इकॉनॉमिकल त्या ठिकाणी असलेली दिसून येते. त्यामुळे आपल्या डिमांडवरती मोठ्या प्रमाणात इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे ज्याप्रमाणे डिमांड आहे त्यानुसार आपण त्या ठिकाणी सप्लाय हा प्रोव्हाइड करू शकत नाही. अशा पद्धतीचे लिमिटेशन्स हे ठिकाणी आपल्याला EOQ मॉडेलच्या माध्यमातून आलेले दिसून येतात. द लीड टाइम फॉर एनी सप्लायर विल जनरली अनप्रेडिक्टेबल. देअरफॉर द बफर स्टॉक आर रिक्वायर्ड टू बी इन्शुअर अगेन्स्ट the change in lead time. It is difficult to determine the buffer stock as it depends upon the uncertainty in the lead time. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला लिमिटेशन्स दिले ते म्हणजे प्रत्येक सप्लायरला त्या ठिकाणी लीड टाइम जो आहे तो अनप्रिडिक्टेबल त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यामुळे बफर स्टॉक जो आहे तो त्या ठिकाणी लीड टाइम चेंजेस जे आहेत म्हणजेच लीड टाईममध्ये किती प्रमाणात चेंजेस होत आहेत त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला बफर स्टॉक जो आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करणं, इन्श्युअर करणं आपल्याला गरजेचं असलेलं दिसून येतं. परंतु अशा पद्धतीने बफर स्टॉक हा डिटरमाइन करणं किंवा आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट असलेलं दिसून येतं. कारण बफर स्टॉक हा पूर्णपणे आपल्याला लीड टाईममध्ये किती प्रमाणात अनसर्टनिटीज आहे त्याच्यावरती डिपेंड असलेलं दिसून येतो. त्यामुळे त्या ठिकाणी बफर स्टॉक्स आयडेंटिफाय करणं हे लीड टाईमच्या माध्यमातून खूप कठीण त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटरमाइन द केअरिंग कॉस्ट. ओनली द रफ एस्टिमेशन कॅन बी मेड ऑफ ॲब्सोलेशन्स अँड डिटोरिएशन कॉस्ट. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला लिमिटेशन्स दिले ते म्हणजेच केअरिंग कॉस्ट जी आहे ती आयडेंटिफाय करणं किंवा डिटरमाइन करणं खूप डिफिकल्ट त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. त्यामुळे केअरिंग कॉस्ट जे आहे ते पूर्णपणे आपल्याला त्याचं रफ एस्टिमेशन हे त्या ठिकाणी तयार केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे लिमिटेशन जे आहेत ते आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचे त्या ठिकाणी दिलेले दिसून येतात. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला न्यूमेरिकल्स दिलेले आहेत म्हणजेच त्या ठिकाणी एक्झाम्पलच्या माध्यमातून EOQ कशा पद्धतीने आयडेंटिफाय केला जातो ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने आयडेंटिफाय केलं जातं ते आपण आता पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट न्यूमेरिकल दिले त्यामध्ये आपल्याला एक बायसिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला असं सांगितलं की ती कंपनी जी आहे ते दर महिन्याला 450 बायसिकल त्या ठिकाणी प्रोड्यूस करते आणि त्या बायसिकल प्रोड्यूस करण्यासाठी त्या ठिकाणी बायसिकलला लागणारे जे काही टायर्स आहेत ते दुसऱ्या कंपनीकडून सप्लायरकडून त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करताना दिसून येते आणि त्या टायरची कॉस्ट ही पर टायर आपल्याला $20 त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर कंपनीची इन्व्हेंटरी केअरिंग कॉस्ट ही 15% म्हणजेच 15% त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेंटरी केअरिंग कॉस्ट दिलेली आहे आणि ऑर्डर कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला $50 म्हणजे $50 पर ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. मग याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला EOQ कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्डर पर इयर किती आहेत त्या कॅल्क्युलेट करायचे आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट किती आहे हे त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने केलं जातं ते आपण आता पुढे पाहणार आहोत.
तर फर्स्ट या ठिकाणी आपल्याला ॲन्युअल डिमांड जी आहे ती कॅल्क्युलेट केली आहे आणि ती डीच्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेली आहे. तर ॲन्युअल डिमांड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक बायसिकलला त्या ठिकाणी आपल्याला 2 टायरची रिक्वायरमेंट असलेली दिसून येते, म्हणजे 2 टायरची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी असते आणि पर मंथमध्ये त्या ठिकाणी 450 बायसिकल ह्या प्रोड्यूस केल्या जातात. मग त्याच्यासाठी आपल्याला टोटल टायर किती लागतात तर 2 × 450 म्हणजे 2 गुणिले 450 केलं की आपल्याला पर मंथसाठी आपल्याला किती प्रमाणात टायरची रिक्वायरमेंट आहे ही त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि पर इयरची आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणजेच ॲन्युअल डिमांड आयडेंटिफाय करण्यासाठी इंटू 12 केल्याच्यानंतर म्हणजेच 12 महिने इंटू केल्याच्यानंतर आपल्या ठिकाणी ॲन्युअल डिमांड जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला 10,800 टायर्स त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ॲन्युअल डिमांड कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला ऑर्डर कॉस्ट दिलेली आहे. ऑर्डर कॉस्ट किती आहे तर $50 पर ऑर्डर, म्हणजे प्रत्येक ऑर्डरसाठी आपल्याला $50 त्या ठिकाणी ऑर्डर कॉस्ट ही एसच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेली आहे. त्याच्यानंतर केअरिंग कॉस्ट किती आहे तर 50% ठिकाणी आपल्याला केअरिंग कॉस्ट ही एचच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेली आहे. तर 50% म्हणजेच किती नेमकी तर 50% इंटू $20 पर युनिट त्याच्या माध्यमातून आपण जर कॅल्क्युलेट केली तर आपल्याला लक्षात येईल की 3.00 पर युनिट पर डॉलर त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट ही केअरिंग कॉस्ट त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ॲन्युअल डिमांड त्याच्यानंतर ऑर्डर कॉस्ट आणि केअरिंग कॉस्ट ही रिप्रेझेंट किंवा आयडेंटिफाय केलेली आहे. त्याच्यानंतर EOQ कशा पद्धतीने आयडेंटिफाय केला जातो तर आपल्याला जे काही एक्झाम्पल दिले इक्वेशन दिले EOQ = in square 2AS डिवायडेड बाय I या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट केलेली आहे. तर या इक्वेशनमध्ये ए म्हणजेच नेमकं काय तर ॲन्युअल कन्झम्पशन, म्हणजेच आपण जे काय ॲन्युअल डिमांड त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेली आहे ती ॲन्युअल कन्झम्पशन म्हणून त्या ठिकाणी यूज केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच 2 गुणिले 10,800 इंटू $15 कारण एसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट ही रिप्रेझेंट केली जाते. त्याच्या माध्यमातून डिवायडेड बाय आय म्हणजेच काय तर इन्व्हेंटरी केअरिंग कॉस्ट, म्हणजे इन्व्हेंटरीची केअरिंग कॉस्ट किती आहे ही त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली आहे. ती आपल्याला किती $3 त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय झालेली आहे. याच्या माध्यमातून जर आपण आयडेंटिफाय केलं तर आपल्याला लक्षात येईल की EOQ हा त्या ठिकाणी आपल्याला 600 टायर्स म्हणजे 600 टायर्स हे त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही आयडेंटिफाय झालेली दिसून येते. अशा पद्धतीने इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली जाते. तर या सोल्युशनच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला कंपनी ही त्या ठिकाणी टायरची ऑर्डर देईल त्या प्रत्येक ऑर्डरमध्ये 600 टायरची ऑर्डर जर दिली तरच ती ऑर्डर त्या ठिकाणी बेनिफिशियल कंपनीसाठी असलेली आपल्याला दिसून येईल. तर नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच ऑर्डर पर इयर किती आहे ती कॅल्क्युलेट करायचं. तर ऑर्डर पर इयर आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो तर आपल्या आपण वरती आयडेंटिफाय केलं की 600 टायर एका ऑर्डरमध्ये, तर टोटल आपल्याला किती दिलेली आहे ऑर्डर किंवा टोटल रिक्वायरमेंट आपल्याला किती आहे तर 10,800 आणि त्याच्या माध्यमातून एका ऑर्डरमध्ये आपण 600 टायर ऑर्डर करणार आहोत. म्हणजेच 10,800 डिवायडेड बाय 600 केलं की आपल्याला पर इयरच्या ऑर्डर म्हणजेच 18 ऑर्डर आपल्याला वर्षातून करावे लागतील असं ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला ॲव्हरेज ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट रिप्रेझेंट करायची किंवा कॅल्क्युलेट करायची. तर ती कशा पद्धतीने केली जाते तर पर इयरला आपल्याला किती ऑर्डर द्यावे लागणार आहेत तर 18 ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला द्यावे लागणार आहेत आणि पर ऑर्डर कॉस्ट किती आपल्याला दिली आहे तर $50 त्या ठिकाणी आपल्याला पर ऑर्डर कॉस्ट दिलेली आहे. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की पर यार्डसाठी त्या ठिकाणी आपल्याला $900 ही त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर कॉस्ट त्या ठिकाणी आयडेंटिफाय झालेली दिसून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट करून दिले. तर ॲव्हरेज इन्व्हेंटरी कशी कॅल्क्युलेट केली जाते तर Q डिवायडेड बाय 2. Q किती आहे आपल्याला तर 600 डिवायडेड बाय 2 = 300 टायर्स आपल्याला ठिकाणी ॲव्हरेज इन्व्हेंटरी आयडेंटिफाय झाली. त्याच्या माध्यमातून आपण ॲव्हरेज ॲन्युअल केअरिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. तर ती कशा पद्धतीने तर ॲव्हरेज इन्व्हेंटरी इंटू एच. तर ॲव्हरेज इन्व्हेंटरी किती आहे तर 300 टायर्स इंटू एचची व्हॅल्यू आपल्याला $3 ठिकाणी मिळाली. त्याच्या माध्यमातून पर इयर आपली केअरिंग कॉस्ट जी आहे ती $900 ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय झालेली दिसून येते. त्याच्यानंतर याच्या माध्यमातून या सर्व कॉस्ट कॅल्क्युलेट केल्याच्यानंतर आपण टोटल कॉस्ट आयडेंटिफाय करू शकतो. तर टोटल कॉस्ट म्हणजेच काय तर आपली ॲव्हरेज ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲन्युअल केअरिंग कॉस्ट यांची समेशन केल्याच्यानंतर आपल्याला टोटल कॉस्ट ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच 900 + 900 = $1,800 अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ऑर्डरला ठिकाणी $1,800 त्या ठिकाणी आपल्याला टोटल कॉस्ट आलेली दिसून येते. अशा पद्धतीने EOQ मॉडेलच्या माध्यमातून आपण इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असेल त्याचबरोबर पर इयर ऑर्डर त्याच्यानंतर ऑर्डर कॉस्ट ॲन्युअल ऑर्डर कॉस्ट त्याच्यानंतर टोटल कॉस्ट ही आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिले त्यामध्ये आपल्याला ॲन्युअल डिमांड जी आहे ती 360 युनिट दिलेली आहे. त्याच्यानंतर होल्डिंग कॉस्ट ती आपल्याला ठिकाणी $1 पर युनिट दिलेली आहे आणि ऑर्डर कॉस्ट ही ठिकाणी आपल्याला $100 पर ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला EOQ कॅल्क्युलेट करायचा आहे. तर EOQचा फॉर्म्युला काय आहे तर EOQ = in square 2 × डिमांड × ऑर्डर कॉस्ट डिवायडेड बाय होल्डिंग कॉस्ट.
तर ऑर्डर कॉस्ट 2 इंटू डिमांड किती आहे तर 360 त्या ठिकाणी आपल्याला डिमांड आहे इंटू ऑर्डर कॉस्ट 100 डिवायडेड बाय होल्डिंग कॉस्ट किती आहे 1 रुपीज. त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला टोटल आयटम जे आहेत ते 268.33 आयटम्स हे ठिकाणी आपल्याला पर ऑर्डर ठिकाणी आयडेंटिफाय झालेले दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी पर ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला 268 युनिट्स हे ठिकाणी आपल्याला ऑर्डर करावे लागतील तरच ती ऑर्डर आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ठिकाणी दिसून येईल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण EOQ कॅल्क्युलेट करू शकतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी EOQ मॉडेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला EOQ म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असेल पर इयर कॉस्ट असेल या कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी केलं जातं. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली आहे ते म्हणजेच लीड टाईम. तर लीड टाईम म्हणजेच नेमकं काय ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.